विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 7वीचा नागरिक शास्त्राचा पहिला पाठ पाहत आहोत. त्या नागरिक शास्त्राच्या पाठाचं नाव आहे आपल्या संविधानाची ओळख. आपल्या संविधानाची ओळख. तर यामागील इयत्तांमधून पाठीमागच्या ज्या इयत्ता झालेल्या आहेत, आपले 5वी आहे, 6वी आहे, त्या इयत्तांच्या नागरिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपण नियमांच्या आवश्यकतेविषयीचे बरेचसे मुद्दे समजावून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कुटुंब आहे, शाळा, आपले गाव, आपलं शहर यांचे व्यवहार अगदी सुरळीतपणे चालू असतात. यांना पण नियम असतात. घराला, कुटुंबामध्ये नियम नसतात, परंतु कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी कुटुंबामध्ये कसे वागावे, कशा पद्धतीने व्यवहार करावा याविषयीची आपण बंधने घालून घेतलेली असतात. उदाहरणार्थ त्याचे काही नियम असतात, संकेत असतात, ते आपण संकेत आणि नियम कुटुंबामध्ये पाळत असतो. गाव घ्या, शाळा घ्या, गावाचे नियम असतात, शाळांविषयीचे नियम असतात. तर शाळांविषयीचे नियम म्हटलं की गणवेशासंबंधीचे नियम, शाळेतील परीक्षा संबंधीचे नियम, शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धांविषयीचे नियम. तर या नियमानुसार आपण त्या संकेतांचं, नियमांचं पालन करत असतो. आपल्या देशाच्याही संदर्भात तसंच आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार किंवा आपल्या देशाचा कारभार हा देखील नियमानुसारच चालत असतो. परंतु कुटुंब आणि शाळा किंवा गाव आणि शहर यांच्यामध्ये जे नियम असतात, यांच्यासाठीचे जे नियम असतात ते थोडेसे कमी असतात. त्या मानाने देशासंबंधीचे जे नियम असतात हे नियम अगदी व्यापक स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या कारभारासंबंधीचे नियम किंवा तरतुदी ह्या कशा असतात? विस्तृत स्वरूपाच्या असतात, व्यापक स्वरूपाच्या असतात. तर आपण या ठिकाणी संविधान म्हणजे काय, या संविधानाचा अर्थ काय होतो याविषयीची आपण माहिती करून घेणार आहोत. देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. पहा, देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या असतात त्याला संविधान असे म्हणतात. संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित स्वरूपाचा दस्तऐवज म्हणजेच संविधान. आता पहा, जनतेकडून निवडून आलेले प्रतिनिधीमधून शासन किंवा सरकार चालत असते आणि या तरतुदीनुसारच हे सरकार चालत असते. आणि या सरकारावरती, या शासनावरती, संविधानाच्या अंतर्गत शासनावरती काय असतात? बंधनं असतात. या संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच सरकारला, शासनाला राज्यकारभार करावा लागतो.
या संविधानाच्या विसंगत राहून किंवा संविधानाला विसंगत ठरतील असे कायदे करून शासनाला ते जमणार नाही, शासनाला तसं करता येत नाही. आणि तसं जर केलं, शासनाने विसंगत असे जर कायदे केले तर ते कायदे न्यायमंडळ रद्द करीत असते. आता आपण पाहूया या संविधानामध्ये तरतुदी कोणकोणत्या आहेत. संविधानामध्ये तरतुदी कोणकोणत्या आहेत तर संविधानामध्ये संविधानामध्ये तरतुदी कोणकोणत्या आहेत याविषयीची आपण माहिती पाहू. अनेक विविध बाबींविषयीची माहिती या संविधानामध्ये असते. उदाहरणार्थ नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, शासन संस्था यांच्यातील संबंध, शासनाने करावयाच्या कायद्यांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्यांचे अधिकार क्षेत्र इत्यादी च्या सर्व तरतुदी या संविधानामध्ये लिखित केलेल्या असतात. आणि संविधानानुसार राज्यकारभार चालवण्याचे तत्व बहुतेक सर्वच देशांनी काय केलेलं आहे, मान्य केलेलं असतं. इतिहास, समाजरचना, त्यांचं स्वरूप, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबत देशामध्ये आपल्याला भिन्नता असते किंवा वेगळेपण असतो. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या गरजा व उद्दिष्टेही भिन्न असू शकतात. दुसरा, या ठिकाणी आपल्याला संविधानाची आवश्यकता का आहे तर आपण संविधानाची आवश्यकता पहा. शासनाला नियमाच्या चौकटीत राहून राज्यकारभार करावा लागत असल्याने सत्तेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी आपणाला काय असते, संविधानाची आवश्यकता असते. नागरिकांचे हक्क सुरक्षित राहावे, शासनाला ते नागरिकांकडून हिरावून घेता येऊ नयेत यासाठी आपल्याला हे उपयोगी ठरतं. कायद्यांचं राज्य प्रस्थापित होत असल्याने मनमानी कारभार होणार नाही किंवा शासनाला तो करता येणार नाही, म्हणून आपल्याला संविधानाची आवश्यकता असते. सामान्य माणसांचा शासनावरील विश्वास उठून जाऊ नये किंवा कमी होऊ नये, तो वृद्धिंगत व्हावा. त्यामुळे लोकशाही काय होत असते, मजबूत होत असते, बलवान होत असते. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्कांचे संवर्धन या गोष्टींना देशामध्ये पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी आपल्याला देशामध्ये संविधानाची आवश्यकता असते. संविधानात कर्तव्यांचाही उल्लेख असल्याने नागरिकाने देशामध्ये कसे वागावे या संबंधीचे, नागरिकांचे व्यवहार कसे असावेत, त्यांची जबाबदारी कोणती असावी, तर ही जबाबदारी संविधानाने निश्चित केलेली असते. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर पहा, उदाहरणार्थ माणसाच्या वाढत्या सहभागामुळे लोकशाही अधिक मजबूत होत असते. आता आपण पाहिलं, नागरिकांच्या कर्तव्यांचा उल्लेख पाहिला आणि हे कर्तव्य नागरिकांनी जपावे, त्याची जपणूक करावी म्हणून संविधानात असलेल्या नागरिकांची जबाबदारी ही निश्चित केलेली असते. आता आपण राज्यकारभार म्हणजे काय थोडक्यात पाहूया. देशाच्या राज्यकारभारामध्ये कोणत्या बाबी समावलेल्या असतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सीमारेषांचे संरक्षण करणे, परकीय आक्रमणापासून जनतेचं संरक्षण करणे,
अगदी दारिद्र्य निर्मूलनापासून रोजगार निर्मितीपर्यंत शिक्षण, स्वच्छता या गोष्टी संबंधीचे नियमन करणे. इतकंच नव्हे तर आधुनिक काळातील शासनाला अवकाश संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंतच्या सर्व बाबींविषयीचे निर्णय घ्यावे लागतात. यालाच राज्यकारभार असे म्हणतात. आता आपण थोडीशी संविधानाची पार्श्वभूमी पाहूया. इसवी सन 1946 मध्ये पासूनच संविधान निर्मितीला सुरुवात झालेली आहे. पहा, ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार हा देश चालणार नाही येथील भारतीयांना वाटत नव्हते. भारतीयांना वाटायचे की भारतीयांनी स्वतः तयार केलेल्या संविधानानुसार आपला देश चालला पाहिजे असा भारतीय नेत्यांचा आग्रह होता. त्यानुसार भारताचे संविधान तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. ती समिती संविधान सभा म्हणून घोषित करण्यात आली. तर संविधान सभा आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. त्यापूर्वी भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि मग राज्याच्या कारभाराच्या सोयीसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, मद्रास प्रांत यासारखे विभाग पडले होते आणि तेथील लोकप्रतिनिधी मार्फत हे विभाग चालवले जात होते आणि त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या संविधानासाठी अत्यंत महत्वाचं, मोलाचं असं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विविध देशाच्या संविधानाचा गाढा अभ्यास झालेला होता, चिंतन झालेलं होतं आणि या सर्व गोष्टींचं मनन, चिंतन, अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा मसुदा तयार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमावर चर्चा करण्यात आली आणि अशा प्रकारे मसुदा समितीची संघटन, मसुदा लिहिण्याची जबाबदारी या सर्व दृष्टिकोनातून विचार केला तर या ठिकाणी अनेक महत्वाच्या गोष्टी आपल्याला घडलेल्या आहेत. संपूर्ण संविधान लिहून 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो आणि 26 जानेवारी 1950 पासून संविधानातील तरतुदीनुसार देशाचा राज्यकारभार चालवण्यात सुरुवात झालेली आहे. का म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. तर विद्यार्थी मित्र हो, यापुढील जो भाग आहे तुम्ही व्यवस्थितपणे 2-4 वेळेस नीट वाचा. ज्या काही शंका असतील त्या मला दुसऱ्या तासाला विचारा. धन्यवाद.